थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. आपण नगर परिषदने सर्वप्रथम सर्व जे काही पथ विक्रेते होते त्यामध्ये मग भाजीपाला विक्रेता असेल, फळ विक्रेता असेल किंवा अन्य किरकोळ विक्रेते यांचा आपण सर्वांचं सर्वेक्षण केलं होतं, बायोमेट्रिक सर्वे केला होता. आणि तो बायोमेट्रिक सर्वे आपण एक एजन्सी नेमली होती गव्हर्नमेंट शासनाची, त्यानुसार आपण सर्वे केला. सर्वे केल्यानंतर जे आपलं सहाय्यक कामगार आयुक्त ऑफिस आहे तिथं सहाय्यक कामगार आयुक्त ऑफिसकडे आपण ते सर्वे केलेली जी यादी आपण तिथं पाठवली, त्याची मान्यता घेतली. ती मान्यता घेतल्यानंतर आपण आपल्याला पुढे इलेक्शन घ्यावं लागतं. तर आपण त्याचं रितसर इलेक्शन घेतलं. त्यासाठी जे निवडणूक निर्णय अधिकारी होते ते पाचोऱ्याचे सन्माननीय मंगेश देवरे साहेब मुख्याधिकारी हे होते. कारण की स्थानिक मुख्याधिकाऱ्यांना देतात आजूबाजूचे जे हे मुख्याधिकारी होते त्यांना ते इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी देण्यात आले होते. ते इलेक्शन झाल्यानंतर शहर पथ विक्रेता समिती गठीत करण्यात आली. सदर शहर पथ विक्रेता समितीमध्ये टोटल 15 सदस्य होते. ती जी समिती गठीत केली त्याचा आपण शासनाकडे पब्लिश करतो आपण ते गॅझेट मध्ये पब्लिश झाली आणि त्याची रिसर्च माननीय डीएमए सरांची मान्यता घेऊन सदर शहर पथ विक्रेता समिती म्हणजे अस्तित्वात आलेली. सदर शहर पथ विक्रेता समिती त्याचं कार्यकर्तव्य आपण थोडक्यात मी सांगतो की जे आपल्या पथ विक्रेत्याचं उपजीविका संरक्षण धोरण 2014 अन्वये पथ विक्रेत्यांना जे काही कुठं व्यवसाय करावा किंवा त्यांच्या काही अडीअडचणी असेल त्या सगळं त्याच्या सोडवणूक करणं, त्याच्या वेळोवेळी बैठका घेणं आणि काही ठिकाणी जर रहदारी होत असेल किंवा तिथं रहदारी होऊन अपघात होण्याची शक्यता असेल तर तिथं नो ऑफर झोन तयार करणं वा फेरीवाल्यांचे अन्य काही इतर प्रॉब्लेम असेल तर ते समन्वयाने साधून आपण ते म्हणजे मार्ग काढण्यासाठी आपण ती समिती नेमलेली होती. त्या समितीमध्ये कोण कोण मेंबर आहे मी त्यांची एकदा ओळख करून देतो. याच्यामध्ये शासकीय विभागामध्ये पहिलं मुख्याधिकारी जामनेर नगर परिषद हे अध्यक्ष असतील. पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर पीआय साहेब सदस्य आहेत. स्थानिक प्रभारी वाहतूक पोलीस अधिकारी सदस्य, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सदस्य आणि नियोजन प्राधिकरणाचा प्रतिनिधी सदस्य असतात. याच्यामध्ये जे पथ विक्रेत्यांचे आपण प्रतिनिधी नेमलेले होते त्यामध्ये श्रीमती वैशाली रवींद्र कुमावत, श्री पवन अरुण माळी आणि निलेश प्रभाकर नानोटे हे सर्व पथ विक्रेत्यांचे 5 प्रतिनिधी होते. अशासकीय संघटना किंवा समुदाय यांचे जे प्रतिनिधी ते खालील प्रमाणे श्रीमती मनीषा सुनील माळी, दीपक बंडू पाटील. व्यापारी संघाचे प्रतिनिधी होते प्रफुल्ल गौतमचंद दुक्कड आणि पणन संघाचे प्रतिनिधी होते सुनील वामन कलाल. जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी जे व्यवस्थापक असतात ते सदस्य असतात. ही जी शहर पथ विक्रेता समिती नेमली, ती शहर पथ विक्रेता समिती नेमल्यानंतर आपली जी पुढची स्टेप होती ते त्यानुसार आपण नो हॉकर झोन ठरवायचा होता शहरामध्ये. कारण काय होतं संपूर्ण शहरात आपण नो हॉकर झोन केला तर फेरीवाल्यांनी व्यवसाय कुठं करावा काय करावा सर्व म्हणजे जटिल समस्या निर्माण होती. त्यामुळं जिथं शहर पथ विक्रेता समिती आणि प्रशासनाने समन्वय साधून मागील याच्यामध्ये जो नो हॉकर झोन आहे तो आपण डिसाईड केलेला आहे. त्याची थोडक्यात तुम्हाला सांगतो. समितीची बैठक 19/9/2025 रोजी झालेली होती. त्यानुसार नो ऑफर झोन ठरवलेले म्हणजे नो ऑफर झोन मध्ये महात्मा गांधी चौक आणि त्यानंतर शिवसृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा म्हणजे भीमसृष्टी इथून म्हणजे महात्मा गांधी चौक पासून तर शिवसृष्टी आणि शिवसृष्टी पासून भीमसृष्टी हा एवढा जो क्षेत्र आहे ते आपण नो ऑफर झोन म्हणजे ना फेरीवाला क्षेत्र आपण डिसाईड केले. त्यासाठी आपण प्रथम त्याचा एक ठराव केलेला आहे. त्यानंतर संघटनेची बैठक घेतली. त्या बैठकीनुसार जे मीटिंग मध्ये ठरलं त्याप्रमाणे आपण पेपर नोटिफिकेशन दिलं होतं की कोणाची काही सूचना असेल हरकत असेल तर ते आपण रिसर नोंदवावे 7 दिवसाच्या. त्यामध्ये कोणाच्या सूचना हरकती आल्या नव्हत्या आणि त्यानुसार आपण त्याचं अंतिम पेपर नोटिफिकेशन केलं आणि समितीच्या मान्यतेनुसार आपण नो ऑफर झोन ठरवलेला आहे. तर आता मी तुम्हाला नमूद केलंय की नो ऑफर झोन जो आहे महात्मा गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवसृष्टी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमसृष्टी इथपर्यंत आपण जामनेर नगर परिषदेने नो ऑफर झोन ठेवलेला आहे. सदर नो ऑफर झोन क्षेत्रामध्ये कुठलेही भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व अन्य कापड विक्रेते व अन्य कुठल्याही विक्रेत्यांनी परवानगी शिवाय
कुणी तिथं बसू नये. जर कोणी तिथं उल्लंघन केलं तर आपल्याला महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमानुसार 1,000 रुपये दंड आकारण्यात येईल. याची कायदेशीर आपण प्रोव्हिजन केली. आजच्या मीटिंग मध्ये बोलवण्याचा उद्देश आपला हाच होता की आपण आपल्याला सर्वांना हे अवगत करणं की आपण आता नो हॉकर झोन तयार केलेला आहे आणि यानुसार आपण पुढचे जे काही आपल्या काही समस्या असेल किंवा आपल्याला काही जे काही म्हणणं असेल तर ते आपण तिसरं कायदेशीर सनद मार्गाने मांडावं. मी पुढील बैठकीचं सूत्र माननीय उपाध्यक्ष साहेब गोंडेदादा यांच्याकडे देतो. साहेब मी तिथे 8 दिवस दुकान लावलं. प्रत्येक दर दिवसाला माझा 200, 300, 400 रुपये धंदा व्हायचा. कारण आमचा धंदा पुढचा असल्यामुळे आमचा धंदा रस्त्यावरचा धंदा आहे. तो एका जागी होणार नाही तर धंदा नाही. मग याच्यावर आम्हाला काहीतरी पर्याय जातो. तुम्ही कुठं बसता? फ्रूट वगैरे कुठं बसता? शिवाजी महाराज पुतळ्याजवळ. तिथं नो हॉकर झोन राहणार आहे. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि म्हणजे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा इथला नो हॉकर झोन तयार केलेला आहे. त्याच्यामुळे तिथं विक्री करता येणार नाही. तुम्हाला जी जागा नेमून दिलेली तुम्हाला तिथं अलॉट केलेली तिथंच बसावं लागेल. आणि मला एक सांगा, ऐका तुम्ही असं एक उदाहरण देतो मी. जर साधारणपणे 50 फूटवाले ते जर 50 फूटवाले ते तुम्हाला जे नेमून दिले जागी बसले तर येणार गिराईक बरोबर येणार ना. त्याला जर फ्रूट नाही भेटत आहे शहरामध्ये सगळ्यांना एका सारख्या सूचना राहणार आहे. सगळ्यांना सूचना कॉमन येत्या. सगळ्यांना तिथं बसवलं नाही. आपण कृपया आपण हळू आपण नम्रपणे बोला. सर्वांना एकाच ठिकाणी जागा दिली जाईल. सगळ्यांना एकाच ठिकाणी व्यवसाय करायला जागा ऑलरेडी दिलेली आहे. कोणी फ्रुट्सवाले भाजीवाले शहरात इतर कुठेही बसणार नाही. सगळ्यांना जागा दिलेली आहे. इतक्या मी काय बोललो आता तुम्ही मागचं नका सांगू. याच्या आजपासून पुढचं सांगा. कारण की याच्या अगोदर पण आम्ही कारवाई केली. नगर परिषदकडे ऑन रेकॉर्ड सगळ्या कारवाईचे व्हिडिओ फुटेज सगळे. साहेब आम्ही मध्ये बसायला तयार. आता हातगाडी जे शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ते हातगाडीमुळे जनतेला त्रास होत होता. आता तिथं जर पार्किंग साठी 4 व्हीलर वगैरे 2 व्हीलर वगैरे लागल्या पोलीस प्रशासनाला आपण ते पण कळवलेलं आहे. आणि तिथं कुठल्याही प्रकारचं वाहतूक किंवा समोर वाहतूक किंवा हे करणार पार्किंग ते होऊ देणार नाही. तसं आम्ही पोलीस विभाग कासा साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. सर्वप्रथम आहे ना सर, आपल्या इथं हे ट्रॉफिक होण्याचं कारण ही आउटसाईड. सर्वप्रथम ही मोठी समस्या आहे. पोलीस प्रशासनाने त्यांनी करून घ्यायला पाहिजे. कारण आउटसाईड त्यामुळे हे ट्रॉफिक जास्त होतं. तर आपण नो हॉकर झोन केलेला आहे. सगळ्या लिगल ज्या हे प्रोसेस ती प्रोसेस पूर्ण केलेली आहे. आणि इतर नो हॉकर झोन मध्ये जो कोणी त्याचं उल्लंघन करत त्याला 1,000 रुपये दंड जागेवर फाडणार आहे. त्याचे माझा ऐकून घ्या. 1,000 रुपये दंड आकारला जाईल. त्यांनी दंड फाडण्यास नकार दिला तर त्याचा माल जप्त केला जाईल आणि त्याचा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवला जाईल. इथं पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पण आलेले आहेत. त्यांच्यासोबत अनुचित क्रिया सांगतोय. आणि तिथे काही दादागिरी करणारे लोक अतिक्रमण आमच्या दुकानापुढे येऊन करत राहतात. आम्हाला जाण्यासाठी रस्ता राहते, आमचा ग्राहक येण्यासाठी सुद्धा रस्ता तिथे राहतो. आणि बोलायला गेलं आपण त्यांना समजाने सांगायला गेलं तर त्या डायरेक्ट शिवीगाळ अशी भाषा वापरतात. शिवीगाळ आई बहिणी तिथं दिलेली आज स्त्रियांपैकी फक्त मी एकटीची देऊन उभी आहे. कारण माझ्या पत्नीला लागलेलं आहे. याच आठवड्यामध्ये माझ्याशी खूप इतका वाद झालाय. तिथे शिवीगाळ करून एकाने माझ्याशी कष्ट केली. ते कोणी तक्रार घेतली असं मला सांगायचं आहे. दादा परिपूर्ण काळजी घ्या आणि कारवाई कडक करा. माझे नाव ईश्वर रोकडे, राहणार माडी गल्ली.